मराठा आरक्षणासाठी कोल्हार गावात कडकडीत बंद. सरकारचा जाहीर निषेध करून उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येणार. मराठा समाजासाठी लढणारा मावळ्याची तब्येत खालावली असून सरकार मराठ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सकल मराठा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हार तालुका राहता येथील व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवून जाहीर निषेध सभेद्वारे जाहीर निषेध करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक, कोल्हार भगवतीपूर येथील व्यापारी आणि ग्रामस्थांनी मराठा आरक्षण समर्थनात कडकडीत बंद पाळून माधवराव खर्डे पाटील चौकात जाहीर निषेध सभा घेण्यात आली. जाहीर निषेध सभेमध्ये एक मराठा लाख मराठा या घोषणेनं परिसर दुमदुमून गेला. मंगळवारी सकाळी 9 वाजता जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी माधवराव खर्डे पाटील चौकात सभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. मराठा आंदोलनामध्ये परिसरातील मराठा सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. SRB न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर. उपस्थित सर्व मराठी बांधव, ओबीसी बांधव आणि मराठी समाजाच्या जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देणारे आपण सर्वजण बंधू होतो. गेले 6 दिवस झाले मनोज पाटील जरांगे अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले. त्यांची तब्येत खूप खालावलेली आहे. सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आपला मराठा समाज आता पूर्ण जागृत झालेला आहे. फक्त मराठा नाही, त्याबरोबर इतर समाज बी मराठा समाजाला पाठिंबा देतोय. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि गाव बंदचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांना विनंती की संध्याकाळी म्हणजे आज दिवसभर गाव बंद ठेवण्यात यावं. मित्रांनो, मराठ्यांना आरक्षण का नाही? मराठ्यांचं आरक्षण कुणी पळवलंय? या खोलात जाण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण मी माझ्यावर उदाहरण सांगतो. माझा मुलगा जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं BE ला, त्यावेळेस त्याला 1,55,000 रुपये फी झाली होती. आणि त्याच्याबरोबरच व्यक्ती ज्याचा आरक्षणामध्ये होता त्याला फक्त 7,000 रुपये लागले होते. मग मराठी समाज हा सगळा पैशावाला आहे का? प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे का? अशी गोष्ट नाही ना. काहींचे हात मराठी समाज सुद्धा काही रस्त्यावरच फेरीवाल्यासारखं बसतोय, आपला उपजीविका चालवतो. अशा पद्धतीने जर मराठ्यांचं हे होत असलं तर मराठी समाजाने करायचं काय? यासाठी आता मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रात एकवटला गेलेला आहे. आणि आमदार, खासदार, मंत्र्यांना आता फिरून देऊ नका, कुठंच फिरून देऊ नका. हे 145 आमदार हे यांनी कृपया एकजुटीनं जर मुख्यमंत्र्यावर दबाव आणला असता, मुख्यमंत्री दबाव आणला असता, हे आरक्षण झालंच असतं. आता काही म्हणतात आरक्षण संसदेचं अधिवेशन बोलवल्याशिवाय आरक्षण हे करता येणार नाही. पण ज्या वेळेस आता एवढे पुरावे सापडले, 10,000 पुरावे सापडले माझ्या माहितीप्रमाणे. कारण काल जरांगे पाटील म्हणत होते अगोदर 5,000 आणि अजून 5,000 असे 10,000 पुरावे सापडले. हे 10,000 पुरावे पुरेसे आहे मराठा आरक्षणाला. हे पुरावे निजाम काळातले पुरावे आलेले आहेत, फार औरंगजेब काळातले पुरावे आलेले, फार विदर्भातले, मराठवाड्यातले, फार हैदराबादहून पुरावे आणलेले सिद्ध समितीनं. त्याच्यामुळे मराठा आरक्षण देण्याला कुठलीच अडचण नाही. फक्त काय हा समाज धरायचा ना तो समाज धरायचा. मराठा समाजाला कुठल्याही समाजाबद्दल आकच नाही. आम्ही म्हणत नाही त्यांचं आरक्षण काढा, त्यांना आरक्षण ठेवा. पण मराठा समाजाला का? मराठा समाजा मागासलेला हा प्रूफ झालेला आहे. हे सिद्ध झालेलं मराठा समाजा मागासलेला आहे. परंतु या बाबतीत कोणीच आता तसं पाहिलं तर 70 वर्षापासून क्वचित एखादा अर्धा मुख्यमंत्री इतर समाजात झाला असेल. महाराष्ट्र सगळे मराठ्याचे मुख्यमंत्री झाले ना, मराठ्याचे उपमुख्यमंत्री झाले ना. 60% मंत्रिमंडळात मराठ्याचेच लोक आहेत ना. मग का होऊ शकत नाही? तुम्ही झाले आता राणे साहेबांना सांगा, एवढा मोठा नेता राणे साहेब म्हणता का मला आरक्षणाची गरज नाही? अरे बाबा, तू 10 पिढ्याचं तू खाऊन टाकलेले, तुझ्याकडे संपत्ती जमा झाली, इकडे येऊन पाणी भर ना म्हणा. अहो, मराठ्यांना आरक्षणाची गरज राहणार नाही तर तुम्ही शेतीमालाला जर हमी भाव दिला तर कशाला मराठी रस्त्यावर येतील? शेतीमालाला भाव नाही, काबाड कष्ट करतोय. आता तुम्ही पाहिले असेल सोयाबीन, कपाशीची काय परिस्थिती, सर्वांनी केले ते काय परिस्थिती. मग मराठी समाजाच्या पोरांनी करायचं काय? कुठून आरक्षण घ्यायचं? एक साधी गोष्ट आहे. आता मला वाटतं तलाठी भरतीच्या परीक्षा झाल्या, त्यात मी एक सोशल मीडियावर एक वाचलं. एक मराठा समाजाच्या पोराला 200 पैकी 185 गुण होते, तो सिलेक्ट नाही झाला. इतर समाजाचा 67 मार्कावाला सिलेक्ट झाला. ही काय परिस्थिती? मराठी समाजाने
काय नुसतं एक्झामच द्यायच्या आणि याच्या मागे द्यायचं. आता सर्वांनी जागे व्हा, पक्ष बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा. पुढच्या पिढीसाठी आपल्या येणाऱ्या सर्व पिढींसाठी आरक्षण फार महत्वाचं आहे. हा प्रश्न जर आता सुटला नाही तर परत सुटणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आता या ठिकाणी गाव बंद केलं. जरांगे पाटलांना आपण पाठिंबा देतो. मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सर्व समाज बांधव, सर्वच जातीच्या धर्माच्या लोकांनी मराठा आरक्षणाला पूर्ण शक्तीने, मनाने, धनाने पाठिंबा दिल्याबद्दल सर्वच समाजाचे मी मराठा समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. गेल्या 2 महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू केलं आहे त्याला सर्व स्तरातून पाठिंबा आहे, सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. फक्त आरक्षणाचं घोडं अडतंय कुठं हे सर्वसामान्य मराठा समाजाला समजत नाही. प्रत्येक पक्षाचा पाठिंबा आहे, प्रत्येक समाजाचा पाठिंबा आहे, प्रत्येक खासदार आमदाराचा पाठिंबा आहे. अडचण कुठं आहे ही लवकरात लवकर सोडून मराठ्यांना ओबीसीतून किंवा कुणबीतून आरक्षण द्यावं असा सर्व मराठी बांधवांतर्फे मी सरकारला आवाहन करतो आणि थांबतो. जय शिवराय. बांधवांनो, मी मयूर कडसकर, मराठा आरक्षण आंदोलनात चळवळीतील मागील 15 वर्षापासून काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. खरं तर आज एका गोष्टीचा मला अतिव आनंद होत आहे आणि एका बाजूने दुःख देखील होत आहे. आनंद यासाठी होत आहे की इथून पाठीमागे मोठ्या आंदोलन आम्ही करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आंदोलनाला 4 डोके सुद्धा आम्ही जमवू शकलो नाही. परंतु आज एवढी मोठी संख्या आपल्या गावात पाहून मला भरपूर आनंद होत आहे. दुसऱ्या बाजूने दुःख असं होत आहे का ज्या मराठ्याच्या क्रांती सूर्याने आपल्या समाजामध्ये नवचैतन्य निर्माण केलं आणि आपल्या सर्व समाजाला एकवटण्याची जी शक्ती दिली ते मनोज जरांगे पाटील आज मरणाच्या दारात उभे आहे. परंतु त्यांच्यासाठी आपण आज मला तरी वैयक्तिक आज इथून आपण काही करू शकत नाही याचं दुःख होत आहे. म्हणून मी आपल्या सर्व बांधवांच्या वतीनं आणि सरकारला जे आपले राज्यकर्ते असतील, जे सरकारमध्ये असतील आणि इतरही असतील, कुठल्याही सरकारबाबत आणि इतरांबाबत मी आकस न ठेवता सर्वच राजकारणी असतील, गावातले असतील, बाहेरचे असतील, तालुक्यातले असतील किंवा राज्यातले असतील, मी भगवती चरणी अशी प्रार्थना करतो का सर्व राज्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावं. आजच जरांगे पाटलांची प्रकृती इतकी खालवली आहे, काही घटना घडू शकते सांगता येत नाही. त्यांनी त्वरित निर्णय घेऊन आजच्या आज निकाल द्यावा. आणि पुढे देखील माझी आपली सर्व समाजाला विनंती आहे, जरी दबावापोटी किंवा अजून काही असेल तर सरकारने जरी GR काढला तरी पुढं 4-2% आपल्याला कोर्टात चॅलेंज करण्यासाठी उभे राहतील. त्यावेळी देखील सर्व बांधवांनी मागे न हटता त्यांना टिकुरे काढले पाहिजे. अशी मी आपल्याला सर्वांना बांधवांना विनंती करतो. आणि ही आरक्षणाची लढाई आजपासून संपली नाही तर चालू झालेली आहे. या लढाईमध्ये आपण सर्वांनी ही लढाई संपेपर्यंत सहभागी असावे एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय शिवराय. इथे उपस्थित सर्व समाजातील माझे बंधू, आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना त्यांनी जे आजचा 6वा दिवस आहे त्यांनी चालू केलेल्या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा देण्यासाठी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात. मनोज पाटील जरांगे यांनी जेव्हापासून आंदोलन चालू केले तेव्हापासून त्यांनी आपल्याला एक आवाहन केलं की कोणाच्याही भडकाऊ भाषणाला आपण बळी न जाता, टिकुरीचे भाषण न वापरता, कुठल्याही सरकारी मालमत्तेचं नुकसान न करता आपण आपलं आंदोलन शांततेत केलं पाहिजे. अशा वेळेस आपल्याला अनेक लोक किंवा आपल्या समाजातील काही पुढारी चुकीचे वक्तव्य करून या आंदोलनाच्या विरुद्ध बोलत आहेत. मग तिथं राणे असतील, रामदास कदम असतील, सदाभाऊ खोत असतील, ही आपली समाजाची लोक आज आडवे येतात आहे. या लोकांचं आज जी आपल्याला ऐकायला मिळतंय यांचा बोलत कोणतरी वेगळंच आहे. अशा वेळेस आपण चिडून न जाता किंवा कुठलीही चुकीचं पाऊल न उचलता मनोज पाटील जरांगे यांनी केलेल्या आव्हानाला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि आज या ठिकाणी किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो समाज एकवटला त्याला म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व कारणीभूत आहे.
तोच जर एखादा ताजतावान मनुष्य जर एखादं नेतृत्व केलं असतं तर मला नाही वाटत कुणी त्याच्या मागे एवढं उभं राहिले असतं. परंतु एक सर्वसामान्य मनुष्य काय करू शकतो याचं धडधडीत उदाहरण आज आपण बघतोय. सर्वांनी आज या ठिकाणी आपले पी.के. खर्डे यांनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळपर्यंत सर्व दुकानं बंद ठेवावीत आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आरक्षणासाठी जे मनोज भाऊ जरांगे पाटील यांनी जे 6 दिवसापासून जे उपोषणाला बसलेले आहे त्या उपोषणाला आमच्या सर्व कोल्हार भगवतीपूर मुस्लिम समाजातर्फे मी जाहीर पाठिंबा करतो. थांबतो. जय जय. अखिल भारतीय मराठा समाज एकवटलेला बघताना एक विशेष म्हणजे या मराठ्यांचं श्रद्धास्थान संघर्ष योद्धा आदरणीय क्रांतियोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत असतानाच खरं तर मायबाप सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर जो आरक्षणाचा अनुशेष असेल तो भरून काढून संबंध अखिल भारतीय मराठा समाजाला या ठिकाणी न्याय द्यावा. मी अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्य गोल्ड व्हॅल्युअर्स फेडरेशनच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि थांबतो. जय हिंद. जय शिवराय. सर्व मराठा समाज बांधव मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी परत 24 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केलेलं आहे. ज्यावेळेस त्यांना भेटायला महाराष्ट्र कॅबिनेटमधील मंत्री मिनिस्टर्स वगैरे जात होते तेव्हा ही गोष्ट ताबडतोब होणारी नाही, आम्हाला किमान 1 महिना द्या, आम्ही 1 महिन्यामध्ये याच्यावर कायम टिकणारं मराठ्यांना आरक्षण देऊ, हे 1 महिन्यामध्ये ते देणार होते. तर मनोज पाटील जरांगे यांनी त्या शब्दाला त्यांचं महत्त्व देऊन त्यांचं ऐकून 1 महिनाच नाही तर त्यांनी आणखीन 10 दिवस वाढवून दिले आणि त्या एकूण 40 दिवसामध्ये देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची काहीच मराठ्याला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये काहीच हातपाय हलवले नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साखळी उपोषण, धरणे, आंदोलन वगैरे वगैरे हे सर्व काही चालू आहे. आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटची तातडीची बैठक त्यांनी बोलवलेली आहे. काल मनोज पाटील जरांगे यांच्या पत्नीचा आक्रोश पाहिल्यानंतर कुणालाही कुठल्याही संवेदनशील माणसाला ते बघितल्यानंतर त्या माऊलीचा आक्रोश, त्या 2 लहान मुलींची जे एक सांगत होत्या वडिलांविषयी, आमचे पप्पा जे काय करतायत समाजासाठी करतायत, परंतु आमच्या आईकडे बघून आम्हाला खूप अस्वस्थ वाटते. म्हणजे काय होईल ते सांगता येत नाही. मनोज जरांगे यांचे वडील जे आहे, आपले मित्र जे आहे, एक डॉक्टर आहे, ते त्यांच्याजवळ आहे, बसून आहे, तिथं 2 ॲम्ब्युलन्स देखील आहे. मला ह्या शासनाची एक गोष्ट कळत नाही. आता मध्यंतरी मला वाटतं 26 ऑक्टोबरला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिर्डीला येऊन गेले. अनेक प्रकारचा इव्हेंट तिथं झाला. त्यांनी परत वातावरण निर्मिती केली. इतके लोक आले, 1.5 लाख आले, 2 लाख आले, 1.25 लाख आले, 55,000 आले, 25,000 आले. कोण काय बोलते, कोण काय बोलते. महाराष्ट्रामध्ये येऊन ज्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज सर्वात जास्त आहे, त्या मराठा समाजाचं गेले कित्येक दिवसाचं जे आंदोलन चालू आहे त्याच्यावर ह्या प्रधानमंत्र्याला प्रशब्द बोलता नाही याचा मी प्रथमतः धिक्कार करतो, निषेध करतो. राहिला प्रश्न मराठा खासदार आणि आमदारांचा. सध्या त्यांनी एक इव्हेंट सुरू केलेलं, एक नाटक सुरू केलेलं, एक राजीनामाचं. एक गोष्ट लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्हाला सत्ताधारी समाज बनायचा आहे. तुम्ही सत्तेत राहून प्रश्न सोडू शकता, सत्तेच्या बाहेर राहून प्रश्न सोडू शकत नाही. आणि तुम्ही सत्तेच्या बाहेर होताय. 5-6 ते 7 महिन्यावर लोकसभेचे इलेक्शन आलेले आणि आता तुम्ही खासदारकीचा राजीनामा देता, आमदारकीचा राजीनामा देता. हे नाटकं कशा करता. नारायण राणे म्हणतो की मला आरक्षणाची गरज नाही, कुठलाच मराठा म्हणणार नाही की मला आरक्षण नको म्हणून, आणि आम्हाला हे नको ना मग ते नको. अरे बाबा, तू अनैतिक मार्गाने आणि 2 नंबर धंदे करून गडगंज संपत्ती तुम्ही जमावल्यात मराठा आमदारांनी. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अरे तुम्ही सगळ्यांनी जर राजीनामा दिला तर महाराष्ट्राचं सरकार हललं, पण तुम्ही तिथं लांबल चालक करता. शरम वाटायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. सत्तेसाठी हापापलेले लोक आहात तुम्ही. मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, तुम्ही सत्तेत राहता कशाला? लाज वाटतात का तुम्हाला? तुळजापूरला हा मुख्यमंत्री लपून छपून गेला, तुळजापूरला का पंढरपूरला. मराठा समाजाची तुम्हाला एवढी भीती वाटते? इतक्या त्या मनोज जरांगेच्या सभेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, इतकी गर्दी होती.
तरी पण याचा ते विचार करत नाही. कंप्लीट दिवस जाऊन देतात, फक्त चाल ढकलपणा करायचा. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोलारमध्ये किंवा आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही आमदार आणि खासदाराची राजकीय भेट आणि राजकीय कार्यक्रमात त्यांची उपस्थिती असली नाही पाहिजे. त्यांनी आपल्या गावात यायचं नाही, शिर्डी मतदारसंघात फिरायचं नाही. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे त्या आरक्षणाला मी संपूर्ण पाठिंबा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. आज या ठिकाणी उपस्थित कोलारमधील सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते, या ठिकाणी कुठल्याही समाजावर ज्यावेळेस अन्याय होतोय, अडचणी होतात, त्यावेळेस आपण सर्व समाज म्हणून नाही परंतु एक या देशाचे नागरिक म्हणून आपण या गावाची सगळी लोक म्हणून एकत्र येत असतो. आणि कोणत्याही समाजावर जरी अन्याय झाला होत असेल तरी त्यासाठी आपण सर्वजण त्या अन्यायाच्या विरुद्ध पाठिंबा देण्यासाठी आणि काय आपल्याला त्याच्यासाठी करता येईल त्यासाठी एकत्र आलेलो असतो. आज आपल्या इथे बऱ्याच नेत्यांनी माहिती दिली, पण विशेष करून जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आजपर्यंत आपण या समाजात जर पाहिलं तर कुठलंही आंदोलन हे विध्वंसक हिंसक झालेलं नाही. इतके मोठमोठे शेतकरी आंदोलन झाले तेही शांततेच्या मार्गाने पार पडले, लाखो करोडाच्या संख्येने पार पडले. इतका मोठा समाज आहे आणि या समाजामध्येही ज्या काही अडचणी येतात, विशेष करून शिक्षण क्षेत्रात असतील, की जाणीव इतर समाजातही काही प्रमाणात होत असेल, परंतु इतक्या मोठ्या समाजामध्ये या शिक्षणामध्ये आर्थिक फी न भरता येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. आणि ही जी काही एक शिक्षण व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्येच विशेषतः या आरक्षणामुळे थोड्या लोकांचं काम होतं आणि जे बहुसंख्य आहे ते त्यापेक्षाही आर्थिकदृष्ट्या सुदृढ नाही आहेत, कमकुवत आहेत. परंतु चांगले कॅटेगरी असताना, हुशार असतानाही त्यांना त्या ठिकाणी मार्ग मिळत नाही, शिक्षण मिळू शकत नाही, ते त्या पदावर पोहोचू शकत नाही. आणि असा समाज जो एकदम शांततेच्या मार्गाने सर्व काम करतो, त्याच समाजामधील पुढची पिढी म्हणा किंवा त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर याची शासन दरबारी वेगवेगळ्या अडचणी असतील, परंतु ते सोडवण्यासाठी याच समाजाची नेते त्या ठिकाणी आहेत. तर त्यांनी निश्चितपणानं आतापर्यंत जरी झालं नसेल तर या ठिकाणी जे काही आरक्षण पाहिजे आहे ते टिकणारं आरक्षण या ठिकाणी निर्माण करावं. वेळ मागतायत, बराचसा वेळ झालेला आहे. जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं, आपल्या इथे त्यांना पाठिंबासाठी उपोषण झालेलं होतं. वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये त्यांनी त्याच्यावर निर्णय घ्यावे. आणि सामान्य माणसाला, अरे तो मराठा समाजाच कुठलाही असो, रस्त्यावर येण्याची, बंद ठेवण्याची, विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ ही येऊ नये या पद्धतीनं प्रशासनानं जो काही त्यांना कायमस्वरूपी निर्णय द्यायचा आहे तो निर्णय त्यांच्याकडून द्यावा. कोर्टात कसं टिकावेल ते त्यांनी पाहावं, कारण हा प्रत्येक मनुष्य हे करू शकत नाही. तर या पद्धतीने तो निर्णय घ्यावा. राहिला विषय आपल्या कोल्हापूरचा, तर कोल्हारमध्ये सर्व समाज हा एकत्रित आपण नांदतो आणि या समाजाविषयी सर्वांच्या मनामध्ये आपुलकी आणि प्रेम आहे. परंतु आपण ज्यावेळेस पाहतोय की बरीचशी मुलं असतील, व्यक्ती असतील, सगळ्या गोष्टींनी कॅपेबल असतानाही, म्हणजे त्या क्रायटेरियामध्ये बसत असतानाही फक्त त्यांना आरक्षण नसल्यामुळं त्या ठिकाणावर वंचित राहावं लागतं. तर या दृष्टिकोनातून हे आरक्षण हाच मार्ग जर याला आहे तर ते निश्चितपणानं या समाजाला मिळायला हवं. त्यांच्या भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्या हाताच्या 5 बोटासारख्या असतात. प्रत्येक समाजामध्ये सगळेच समजदार असतात असं नाहीये. अन्याय झाला सहन करण्याची काही क्षमता असते, त्या क्षमतेमध्ये मनुष्य कुठंतरी बाहेर निघतो. मग काही कार्यकर्त्यांच्या भावना भडकवतात, परंतु आतापर्यंत या आंदोलनाला गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं काम चालू आहे. थोड्या प्रमाणात सुरू झालं, पण हे होऊ नये या समाजाला ती अपेक्षा नाहीये. तर त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं यावर त्वरित निर्णय घ्यावा, हा विषय संपवावा. विशेष करून कोलारमधील सर्व व्यापाऱ्यांचं ही मी
अभिनंदन करेल आणि त्यांना धन्यवाद देईल की काल संध्याकाळी 7 वाजल्यानंतर आपल्याकडे ही माहिती आली की सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय उद्या बंद ठेवावेत. आपले व्यवसाय म्हणजे असे नाही आहेत की शटर उघडलं चाललं. हॉटेल व्यावसायिक असतील, किरकोळ असतील, ज्यांच्याकडे सगळ्यांचे कामगार असतात, सगळं नियोजन करावं लागतं. पण तरीही सर्व व्यावसायिकांनी आज या समाजावर असलेल्या आपल्या प्रेमामुळं, भावनेमुळं आणि एक व्यावसायिक आपण आहोत, सगळे एक आहोत या दृष्टिकोनातून जे 100% संपूर्ण बंद ठेवलेलं आहे, तर त्याबद्दल मी कोलार व्यापाऱ्यांच्या वतीनं, व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या या मराठी बांधवांना विनंती करतो की आपण या आंदोलनामध्ये आपल्या सगळे सोबत आहोत. तरी कुठलीही आपण टोकाची भूमिका न घेता हा आपल्या गावात तरी शांततेच्या मार्गानंच हे आंदोलन आहे राहावं. या संदर्भात आपण पूर्वी कोलारमध्ये असे बरेचसे ज्यावेळेस विषय होत होते त्यावेळेस निर्णय असायचा की काही असो, घटना जशी असेल त्याचा आपण सामुदायिक निषेध करू आणि व्यावसायिकदृष्ट्या आज प्रत्येक ठिकाणी व्यवसायाची परिस्थिती गावामध्ये ऑनलाईन असेल, मॉल्स असतील, यामुळे वीक होत चाललेली आहे. आज आपल्या कोलारमध्ये 1500 ते 2000 व्यावसायिक आहेत. उदरनिर्वाहाचा प्रत्येकाचा प्रश्न असतो. आपणही समाज कुठलाही असू द्या, प्रत्येक जण व्यवसायामध्ये सामील आहोत. आपलं जे काही समस्या आरक्षणाची मोठी आहे त्यासाठी आपल्याला पाठिंबा देणं हे महत्वाचं आहे. त्या आंदोलनात सहभागी होणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्याला व्यवसायही करावे लागणार आहे, कारण व्यवसायाला कुठलंही अनुदान कुठून मिळत नाही, परंतु सर्व समाज बांधवांना गावाला एकत्र घेऊन चालावं लागतं. तर मी या ठिकाणी आपल्या बांधवांना ही विनंती करेन की यापूर्वीही आपला निर्णय होता की आपण ही निषेध सभा घ्यावी, त्या ठिकाणी निषेध नोंदवावा. सर्व आपल्या सोबत आहेत. शक्य झाल्यास आतापर्यंत आपण 11-12 वाजेपर्यंत सभा होईपर्यंत बंद ठेवू. भाऊसाहेब असतील, दादा असतील, यांनी जे काही आहेत आपल्याकडे नेते मंडळी, यांनी व्यावसायिकांचा विचार करावा. जर योग्य वाटत असेल तर उघडण्यास परवानगी द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. नमस्कार. सर्व बांधवांनी आपल्या मराठा आरक्षणाला जो पाठिंबा दिला, प्रथम तर त्यांचे मी आभार मानतो. आणि जे आपलं साखळी उपोषण इथं सुरू झालं होतं, जितेंद्र खर्डे पाटील, त्याच्यानंतर अमोल खर्डे, त्याच्यानंतर भैया अजून पानसरे साहेब यांनी जे उपोषण केलं, त्या दिवशी मी प्रत्येक दिवशी येत होतो. पण जो आजचा जो सगळं आपण एकत्र आलो त्या दिवसा म्हणजे तिथं थोडंफार राजकारण आलं असेल, तर असं राजकारण इथं आलं नाही पाहिजे समाजाच्या बाबतीत, असं माझं मत आहे. कारण जे आपले कोलार भगवतीपूरची जी एक होण्याची जी ताकद आहे, ते सर्वांना इथं पक्ष वगैरे काही नसून हे सगळं मराठा आरक्षणासाठी काम चालू आहे. प्रत्येकाने आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे. हा निर्धार जर केला तर येणाऱ्या 3 दिवसानंतर जे हाक देणार आहेत जरांगे पाटील की महाराष्ट्र बंदची, त्यावेळेस हजारो आपले शेतकरी मळ्यातून सुद्धा आले पाहिजे इथं मिटिंगला किंवा सभेला जिथं असेल तिथं. आता काय होतं, प्रामुख्याने प्रथमतः जे वोटर मोजण्याजोगे तितकेच लोकांपर्यंत निरोप जातो किंवा तितकेच लोकांचे मोबाईल तिथे ॲड आहेत. तर प्रत्येकाने आपल्या समाजातील जे मुलांचा ग्रुप आहे, तर प्रत्येक वस्तीवरचा ग्रुप करून जर त्याच्यावरती मेसेज जर गेला असता तर आणखी जर सर्व आले असते. पण धन्यवाद सर्वांचे, इथं मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला. सर्वांनी हे जे सहकार्य केलं मराठा समाजाला, इथून पुढं दुसऱ्या समाजाला सुद्धा मराठा समाज 100% तुम्हाला सहकार्य करेल. कोणीही त्याची चिंता करायची गरज नाही. कुणाचं आरक्षण आपल्याला नको, आपलंच आरक्षण आपल्याला पाहिजे, एवढंच बोलतो. जय हिंद. एक मराठा लाख मराठा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो. बऱ्याच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात लढा उभा केलेला आहे. हा लढा बऱ्याच दिवसापासून चालू आहे. या अगोदर 1 कोटीच्या संख्येने त्या ठिकाणी मराठा समाज उपस्थित होता. त्यानंतर 40 दिवसाचा कालावधी या सरकारला देऊन सुद्धा मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन दिलेलं होतं. ते कुणबी प्रमाणपत्र अजून सुद्धा सरकारने त्या मराठा समाजाला दिलेलं नाही.
याबद्दल मी प्रथमतः त्या सरकारचा निषेध करतो. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तरी काय आहे ह्या सुद्धा काही लोकांना समजल्या पाहिजे. त्यामध्ये मनोज जरांगे पाटील सांगतात की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये समावेश करावा. दुसरी मागणी सांगतात कोपर्डी या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. तसेच या मराठा समाजाचे जे बांधव या मराठा समाजाच्या लढ्यामध्ये 45 बांधव जे आत्महत्या केल्या किंवा मरण पावले त्या सर्वांना त्या ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये समावेश करावा. तसेच त्यांना जी आर्थिक मदत आहे ती मिळावी. तसेच जो ओबीसी मध्ये समावेश होणार आहे त्याचा दर 10 वर्षांनी त्याचा आर्थिक निकष तपासावा आणि त्यातून त्या ओबीसी मधून त्या समाजाला आरक्षणामधून बाजूला करावे. या मागण्या ऐकल्यानंतर मनाला खरोखरच एक ऊर्जा निर्माण होते. कारण ज्या माणसाची आर्थिक परिस्थिती नसते त्या माणसाला खरोखर आरक्षण मिळालं पाहिजे. काय होतं आपण एक उदाहरण देतो. निलावामध्ये एखादी वस्तू आपण निलावाला काढतो त्यावेळेस ज्या वस्तू वरच्या असतात त्या सुंदर आणि चांगल्या असतात. तसंच मराठा समाजामध्ये सुद्धा एक 2-4 वस्तू चांगल्या असतात त्याच्यामुळे त्याचा भाव वाढलेला असतो. ज्या खालच्या भागातल्या ज्या आर्थिक ज्यांची परिस्थिती नाही ते खाली दाबलेले असतात त्यांना सुद्धा वर काढलं तर सरकारला समजणार आहे की हा समाज खऱ्या अर्थाने गरीब आहे आणि त्या आर्थिक निकषावर त्यांना वरती काढलं तरच ओबीसी मध्ये त्या लोकांचा समावेश होणार आहे. काय होतंय मोजक्या ठराविक लोकांच्या म्हणजे पुढारी म्हणजे त्यामध्ये ते लोकांमुळे तुम्हाला आरक्षणाची अडचण होत आहे. खऱ्या अर्थाने मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याला आणि ओबीसी मध्ये मराठा समाजाला समावेश करावा या मागणीला मी माझा सकल मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो. या ठिकाणी स्वागत. आज आपण मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दुसऱ्यांदी सुरू केलेल्या साधारणतः 40-45 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम मराठा समाज जागृत झाला आणि आपल्या ज्या गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि ओबीसीमध्ये त्यांचा समावेश व्हावा त्याच्यासाठीच गेल्या 4-5 वर्षापूर्वी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले होते. त्यावेळेसही आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला आश्वासनापलीकडे काही दिलं नाही. माझ्या अगोदरच्या बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की राजकीय इच्छाशक्ती असेल तर सर्व गोष्टी शक्य होतात. तुम्ही आजही आता बघत असाल लोकसभा जे संसदेत असेल किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असेल स्वतःच्या म्हणजे खासदार आमदारांच्या स्वतःच्या हिताचे निर्णय घ्यायचे असेल मग त्यांचे पगार वाढ असतील त्यांना सवलती पाहिजे असतील फुकट काय त्यांना घेता येईल जास्त वाढवून लोकांचा रोष विरोध असताना सुद्धा कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं मत विचारात घेतलं जात नाही आणि स्वतःच्या फायद्याच्या जेवढ्या काही स्कीम घेता येतील तर त्याच्यासाठी सर्व आमदार सर्व खासदार एक मनाने मग पक्ष सगळे विसरून बाजूला जातात आणि 100% पाठिंब्याने स्वतःच्या हिताचे निर्णय तिथं घेतात. वेळ प्रसंगी त्यांनी कायद्यामध्ये सुद्धा बदल केलेत किंवा भारतीय राज्य घटना सुद्धा सध्या बदलायचं काम सुरू आहे. तुम्ही जर लोकसभेचा एकंदरीत आपल्या देशाचा कारभार पाहिला असेल तर पक्षाच्या हिताच्यासाठी आपल्या राजकारणासाठी फार त्यांनी कायदे तर बदललेच आता राज्य घटना बदलायचं सुद्धा काही ठिकाणी प्रयत्न सुरू झालेला आहे. मग फक्त मराठा आरक्षणालाच कायद्याची चौकट का दाखवली जाते या अद्यापर्यंत कोड आहे आणि म्हणून गेल्या 40-50 दिवसापासून जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आणि संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एकवटला. खूप मोठ्या प्रमाणात या उपोषणाला महाराष्ट्रातून पाठिंबा मिळाला. पण आता सुद्धा जरांगे पाटलांनी जे सभा आयोजित केली होती भूतो न भविष्यत म्हणजे पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या सभेला एवढी गर्दी होणार नाही एवढी प्रचंड गर्दी त्या सभेला झाली. परंतु शोकांतिका म्हणा दुर्दैव म्हणा की त्या सभेचे खूप कमी फुटेज लोकांना उपलब्ध केले गेले. मीडियावरती त्या सभेला फार महत्व दिलं गेलं नाही. हा सुद्धा एक प्रकारे मराठा समाजावर मीडियाकडून अन्याय. मीडिया सुद्धा राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करते
आणि म्हणून ती सभा सुद्धा लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू दिली नाही. 40 दिवसापूर्वी जरांगे पाटलांना आश्वासन दिलं गेलं की आम्हाला 1 महिन्याची मुदत द्या. ती मुदत संपून 10 दिवस उलटून गेले. राज्यकर्त्यांना वेळोवेळी जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाने आव्हान केलं, तरी सुद्धा आरक्षणाबाबतीत कुठलाही निर्णय झालेला नाही. शोकांतिका अशी आजही आपल्या मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे त्यांना किती अधिकार आहेत, कारण ते फक्त पदावरती आहेत, त्यांना कुठलेही अधिकार दिलेले नाही. त्यांचा बोलावता धनी करावता धनी दुसरा आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती आहेत. ज्यावेळेस ते सत्तेत नव्हते त्यावेळेसची त्यांचे भाषण आपण जर पाहिले असेल की आम्हाला सत्ता दिली तर मराठ्यांचं आरक्षण कायमस्वरूपी टिकेल, असं आरक्षण आम्ही तातडीने देऊ, असे देवेंद्र फडणवीसांचे भाषण आहे. आणि आज तेच देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर आपल्याला सांगतात की 50% वरती आरक्षण जातं, कायद्यामध्ये बसत नाही. म्हणजे कुठलाही पक्ष घ्या, सत्तेत असताना वेगळी भाषा बोलतात, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर वेगळी भाषा बोलतात, एकामेकावर आरोप करतात. महाविकास आघाडीमुळे आरक्षण टिकलं नाही, महाविकास आघाडीचे लोक म्हणतात की भाजपमुळे आरक्षण टिकलं नाही. आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. आणि एकंदरीत सर्व राजकीय पुढाऱ्यांची परिस्थिती जर पाहिली असेल, अपवादात्मक 1-2% असतील की त्यांना वाटत असेल खऱ्या अर्थाने की मराठ्यांना आरक्षण मिळावं, ते सुद्धा असे असतील की जे विदर्भ मराठवाड्यातून आलेले, की जे बिचारे म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सर्व कुटुंबातले, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आमदार असतील, अशांची इच्छा असेल. परंतु एकंदरीत आपण संपूर्ण 288 आमदारांपैकी मराठा आमदारांची संख्या साधारणतः 145 आमदार, 148 आमदार मराठा समाजाचे. खासदार सुद्धा जवळपास 60-65% आसपास महाराष्ट्रातले मराठा समाजाचे आहे. यांच्या जर आर्थिक परिस्थिती बघितल्या, जसं आता नारायण राणे, त्याचा तो येडपट पोरगा आणि तो नारायण राणे, म्हणजे मराठा म्हणायची सुद्धा लाज वाटते त्यांना, कारण त्यांची जी भाषा शैली असते, एखाद्याबद्दल विरोधक का असना त्याच्याबद्दल बोलतानाची जी भाषा असते ती मराठ्याच्या तोंडून शोभणार नाही अशी भाषा हे पिता पुत्र वापरतात. आणि तो नारायण राणे म्हणतो की मला आरक्षणाची गरज नाही, मी 96 कोळी मराठा. आमच्या आताच पानसरेंनी आणि अगोदरच्या लोकांनी सांगितलं, अहो हे यांचे राजकारणात येण्यापूर्वीचे धंदे काय होते आणि राजकारणात आल्यानंतर हे हजारो कोटी रुपयाचे मालक झालेत. सगळेच पुढारी, त्याला अपवाद कोणीच नाही. यांना आरक्षणाची गरजच नाही. यांच्या 25-25, 50-50 पिढ्या बसून खातील एवढी माया यांनी भ्रष्टाचार करून जमवलेली. आज त्यांना तुमच्या आमची फक्त मताची गरज आहे. 17 उचलण्यासाठी मराठा समाज त्यांना हाताशी पाहिजे. किरकोळ कारकोळ कामाचं प्रत्येकाचे पुढारीने केले तरी होणार आहेत, नाही केले तरी होणार आहेत. आजही तुम्ही आम्ही काय 100% आपले कामं होतातच असं नाही, म्हणून काय आपण मारायला लागलो का? आपण जगतोच आहे, आपल्या हिमतीवर जगतोच आहे. तर आज हे मराठी पुढारी जेवढे पण आहेत महाराष्ट्रातले, कुठल्याही पक्षाचा त्याच्यात अपवाद नाही, ते सगळ्यांनी फक्त आपला मतदानासाठी वापर करून घेतला. नुसतं त्यांनाच दोष देऊन चालणार नाही. तर तुम्ही आम्ही सुद्धा ही मराठ्यांची लढाई, आरक्षणाची लढाई गेल्या 5-7 वर्षापासून चालू आहे. अनेक मोर्चे झाले. काय आपण केलं तेवढ्या मोर्चापुरतं, समजा मी का असेना नगरला गेलो, त्या आंदोलनात सहभागी झालो, आलो, परत 17 उचलायला सुरुवात केली. आपले पुढारी आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण पळतो, बोर्ड लाव, बॅनर लाव, दादा साहेब, अण्णा, मामा, काका यांचे वाढदिवस, आणि तेच काम आपण करतोय. ते आपला विचार करायला तयार नाही. पण आपल्यासाठी साहेब सगळेच मोठे, कुठल्याही पक्षाचा नेता असू, आमचे साहेब सगळ्यात मोठे. आपण साहेबाचा विचार करतो, पण साहेब आपला किती विचार करू राहिले? मी सांगतो तसं की जर ते त्यांच्या फायद्यासाठीच्या ज्या काही योजना असेल तो कायदा बदलून, संसदेत कायदा करून स्वतःच्या फायद्याचे जर योजना ते पुढारी सरी राबवून घेतात, तर मराठा आरक्षण द्यायला त्यांना कायदा दुरुस्त करायला काय अडचण आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. परंतु त्यांना जाणून बुजून मराठी समाजाला मागं ठेवायचे. मी आज या निमित्ताने एक सांगू शकतो की आता तुम्ही पाहिलं असेल मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं, त्याचबरोबरीने काही दिवसातच लगेच ओबीसींना, धनगर समाजाने पण आरक्षणाची मागणी केली. आपल्याला ना ओबीसींचं जे आहे ते आरक्षणामध्ये आरक्षण पाहिजे, ना धनगर समाजाचे कुठल्या जागा आपल्याला पाहिजे. आपल्याला मराठ्यांसाठीचं वेगळं आरक्षण पाहिजे ही मागणी. परंतु या इतर समाजाला मराठ्यांचं आंदोलन मोडून काढण्यासाठी मी तर उघड नाव घेऊन सांगतो की माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या बुद्धिमत्तेनुसार हे देवेंद्र फडणवीसांची ही सगळी खेडी
त्यांनी तो पडळकर सारखा एक येडा सोडलेला आहे धनगर समाजाचा, त्याला पुढं करून द्यायचं. त्याच्यानंतर हा सदावर्ते सारखा भरमिष्ठ तो एक पुढं केलेला आहे, जेणेकरून हे राजकारण, हे जे मराठ्यांचं आंदोलन आहे याला कुठंतरी वेगळी दिशा मिळाली पाहिजे, दंगली झाल्या पाहिजे, मारामाऱ्या झाल्या पाहिजे, तणावाचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि जो आपला आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे तो मागं पडला पाहिजे आणि लोक या मारामारी दंगलीमध्ये गुंतले पाहिजे. हा हेतू याच्यामध्ये असला पाहिजे. आपल्याला कुठल्याही धनगर समाजाच्या आरक्षणाला हात लावायचा नाहीये, ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायचा नाही, परंतु राज्यकर्त्यांनी हा पण विचार केला पाहिजे की आता सांगितल्याप्रमाणे की सगळेच मराठी श्रीमंत आहे, सगळ्याच मराठ्यांना 20-30 एकर जमिनी असं नाही. कितीतरी मराठी असे की दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत, 20-20, 10-10, 20-20 गुंठ्यावरती आज त्यांची शेती आलेली आहे. मुलांना शिक्षण मिळत नाही, नोकऱ्यांचा तर विषय सोडा, मराठीच काय कुठल्याच समाजाला नोकऱ्या मिळणार. 2 कोटी नोकऱ्या मिळणार होत्या वर्षाला, पण मला वाटतं मागच्या 9 वर्षामध्ये 2 कोटी नोकऱ्या मिळाल्या नाही, उलट 2-4 कोटी नोकऱ्या गेल्यात, ही वस्तुस्थिती आहे. परंतु शिक्षणामध्ये सुद्धा एवढी भयानक परिस्थिती मराठी समाजात झाली आहे. बाळासाहेब खर्डे आणि आणखी लोकांनी सांगितलं की शिक्षणात, मी माझं सुद्धा उदाहरण दिलं स्वतःच, माझ्या मुलीला 93% नीटला मार्क येतोय, तिला COP-ला ऍडमिशन मिळालं नाही, पण तिचीच मैत्रीण कुणबी ओबीसी होतं, तिला कुणबी होती, तिला 89%ला COP सारख्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळालं. माझ्या मुलीला 1,08,000 रुपये वार्षिक फी आहे, तिला तिच्या मैत्रिणीला 47,000 रुपये वार्षिक फी आहे. सुरेंद्र खर्डे सक्षम आहे, सुरेंद्र खर्डेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, मी माझ्या मुलीला डोनेशन भरून ऍडमिशन घेईल, 1 लाख फी भरून ऍडमिशन घेईल. पण सगळ्यांचीच परिस्थिती सुरेंद्र खर्डे सारखी नाही, सगळ्या मराठ्यांची परिस्थिती सुरेंद्र खर्डे सारखी नाही. मला तर असं वाटतं की शासनाने हे आरक्षण मग सगळ्यांचंच थांबवावं, आर्थिक निकषावरती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांना नोकऱ्यांमध्ये संधी द्यावी. आता पूर्वीचा काळ तर राहिला नाही की अभ्यासाला लाईट नाही, बसायला जागा नाही. आता सगळं तुम्ही पाहता, लायब्ररी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये वाचनालय, लायब्ररी, शाळेची सुविधा, सगळ्यांना मोफत शिक्षण आहे, सगळ्यांना जे चांगल्या घरातल्या किंवा पैसेवाल्याच्या पोरांना जे शिक्षण मिळतं ते गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा मिळतं. मोबाईल मधून इंटरनेटचं आता सगळं पिढी इंटरनेटवरती शिक्षण घेते, त्यामुळं सगळ्यांना आता समान संधी आहे शिक्षणाची, नोकऱ्यांची. मग सरकारने एक तर सगळे रिझर्वेशन कॅन्सल करावे आणि आर्थिक निकषावरती मराठी काय असणार, जर तो खरंच गरीब असेल, त्याला गरज आहे तर त्याला आरक्षण दिलं पाहिजे, फी सवलत दिली पाहिजे. मग तो एखाद्या दुसऱ्या समाजाचा असेल पण तो आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम असेल तर त्याला सुद्धा आर्थिक निकष मग त्याचे काढून घेतले पाहिजे, आर्थिक सवलत त्याची काढून घेतली पाहिजे. एकतर असं करायला पाहिजे, नाही तर मग मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. परंतु मी सांगितलं की सध्या सगळं जातीपातीचं राजकारण चालू आहे, त्यांना मतं पाहिजे तुमच्या आमच्याकडून. आणि आता 2024 मध्ये विधानसभा लोकसभेचे इलेक्शन आहे. मी सगळ्या मराठी समाजाच्या युवकांना विनंती करीन, आज सुद्धा तसं जर पाहिलं तर आपली 35,000 लोकसंख्या आहे, त्याच्यात माझ्या अंदाजे कमीत कमी 17-18,000, 15,000 तर कमीत कमी मराठ्यांची संख्या असेल. 15,000चा 1% म्हटलं तर 10% म्हटलं तर 1500 कमीत कमी उपस्थिती पाहिजे होती. पण आपल्यामध्येच एकजूट नाही, आपल्यामध्ये एवढं नैराश्य आहे, तू कर आम्ही, ही आपली भावना आहे. सगळ्याच आंदोलनाची ती स्थिती आहे. शेतकरी आंदोलन कारण मेजॉरिटीने मराठा समाज शेती करतो, म्हणजे म्हणून आपण कुणबीचा दाखला मागतो. कांद्याच्या भावासाठी आंदोलन कोलारमध्ये किंवा राहता तालुक्यात आपण कधी पाहिले का? जरी केलं कोणी, कुठल्याही भाव असो शेतीमालाचे, त्याच्यासाठी विचार ते राहुरीचे शेतकरी संघटनेचे लोक येतात, म्हणजे ते बाहेरच्या तालुक्यातले लोक आपले इथं येतात, ते आंदोलन करतात. त्याच्यात सामील व्हायला सुद्धा आपण जात नाही. 10-20 लोक ते आपल्यासाठी भांडत असतात, कुणब्यांसाठी भांडत असतात. परंतु शोकांतिका आपल्या परिसराची, आपल्या सगळ्यांचीच मराठ्यांची की आपण एकजूट नाहीये. आज पण मला तशी उपस्थिती दिसत नाही. आज इथं जर बघितलं तर बहुतांशी 50% जास्त इतर समाजाचे लोक आहेत, आज सुद्धा हजर. मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या समाजाचे लोक आज या ठिकाणी हजर आहेत. तर तुम्ही आम्हाला आमच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज आपल्याकडं मी सांगितलं की माझा गाव बंद नेहमी विरोध असतो, कुठली घटना असो त्याच्यासाठी गाव बंद हा पर्याय नाही. परंतु आज संपूर्ण तालुक्याला आव्हान आहे आणि संपूर्ण तालुका बंद आहे. मग आपण वेगळं झागळं दिसायला नको म्हणून आपलं गाव आपण आज बंद ठेवलेलं आहे. तुमचं निश्चित नुकसान होणार आहे. काही हॉटेलवाले असतील त्यांनी रात्री दूध घेऊन ठेवलेलं असेल, अन्य काही जसं संजू शेठ म्हटले कामगारांचं नियोजन वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही जर जरंगे पाटलांचं उपोषण आता जे झालं, आंदोलन सभा झाली ती जर पाहिली असेल तर तिथं
मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जे लोक जाणार होते त्यांच्यासाठी ज्या सुविधा पुरवण्यात आल्या त्यामध्ये इतर समाजाचा मराठेतर समाजाने आर्थिक झळ सहन करून कोणी गाड्या दिल्या, कोणी मंगल कार्य उपलब्ध करून दिले, कोणी नाश्त्याची जेवणाची व्यवस्था केली, कोणी पाण्याची व्यवस्था केली, जे एवढं इतर समाजाने मराठा समाजाला त्या ठिकाणी मदत केली. तर आपले थोडंसं आजचे दिवस नुकसान होईल, त्या नुकसानीबद्दल आम्ही सर्व मराठा समाजाच्या वतीनं आपल्या व्यापाऱ्यांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी तुम्हाला थोडासा त्रास हा आजचे दिवस होणार आहे आणि तुम्ही तो सहन कराल, मोठ्या मनाने सहन कराल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जमलेल्या आपल्या सगळ्या मराठी बांधवांना एक विनंती करतो की कोलार भगवतीपूरला शोभल असं आंदोलन भविष्यात जे काही आपल्याकडं परत आपण चर्चा करून जे ठरवू आंदोलनाची दिशा, साखळी उपोषण करायचं की काय, कारण आता हे आता झालं नाही तर भविष्यात कधीच आपल्याला आरक्षण मिळणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जरांगे पाटलासारख्या माणसाने दाखवून दिलं की समाज एकत्र झाल्यानंतर आपण काय करू शकतो. तर आपल्या इथं जास्तीत जास्त आपल्या परिसरामध्ये जनजागृती करणं आपल्याला गरजेचं वाटतं, जेणेकरून पुढच्या आपली जी आंदोलनाची आता दिशा ठरेल त्यावेळेस सर्व मोठ्या संख्येने आपण सर्वजण त्या ठिकाणी सामील होऊ. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला विनंती करतो की मराठ्यांचा अंत पाहू नका, फक्त समित्या स्थापन करणे. आताही मला वाटतं उपमुख्यमंत्री म्हणालेत की जरांगे पाटलांनी चर्चा केली पाहिजे, चर्चेला येत नाही, तिथं बसतात, मग कसा प्रश्न सुटणार. आता चर्चा करून करून 7-8-10 वर्ष झाले. चर्चा मागण्या 2-4च आहेत, सगळ्यात महत्वाची आरक्षण द्या एवढीच मागणी, परंतु वेळ मारून न्यायची, एकदा आंदोलन ढिल्लं पडू द्यायचं आणि मग परत यांचे राजकीय डावपेच हे खेळत राहणार अशी परिस्थिती. आजही पानसरे म्हटले तसं की काही आमदार राजीनामे देत आहेत, ते नाटक असो काही असो, पण निदान चला कोणी का होईना, सगळ्यांनाच शक्य नाही पण काही का होईना लोक पुढे आलेत, खोटं का असना पण ते आज राजीनामा देत आहेत, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजे. आणि आपल्या समाजाचे जे गद्दार पुढारी आहेत, नारायण राणे सारखे असतील किंवा रामदास भाई कदम असतील, या लोकांचाही आपण निषेध केला पाहिजे. सांगितलं तसं की अहो यांच्याकडे हजारो कोटी, आता छगन भुजबळ ओबीसीचे नेते, ते पण काही पण बराळतात या वयामध्ये. तुम्हाला मराठा समाजाने एवढं मोठं केलं, आज भुजबळ साहेबांची सुद्धा माळी समाजाने जर विचार केला तर त्यांचे ते कुठं भाजी विकत होते, त्यांचा आई ते एक भाजी विक्रेता हजारो कोटीचा मालक कसा होऊ शकतो, हे गणित आपण त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे का साहेब तुम्ही कुठं भाजी विकली व तुमची आज हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी झाली. कारण तुम्ही आम्ही सगळी शेती करतो, पिढ्या गेल्या, आजोबा पंजोबापासून सगळ्यांच्या पिढ्या गेल्या, अजून घराचे पत्रे बदला ना आपले, उलट गुंठे पाडू पाडू जाम झालो सगळे मराठी, आपण सगळे गुंठे पाटील झालो. आणि हे गुंठे पाटील होते, यांच्या हजारो एकराच्या प्रॉपर्टी झाल्या, हजारो रुपये करोडो रुपयाच्या इस्टेटी झाल्या. हे कुठं कष्ट करायला गेले होते, कोणती शेती करत होते, हे एकदा त्यांनी लोकांना खुलासा करावा. तेव्हा ह्या पुढाऱ्यांना माझी या निमित्ताने एक विनंती, बाबा हो तुमच्याच्याने शक्य होत नाही, उगाच तोंड उघडू नका, मराठा समाजाला चिडवण्याचं काम आपण करू नका. आणि शासनाने सुद्धा आता मराठ्यांचा अंत न पाहता जी सकल मराठा समाजाची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीचं कुणबीचं आरक्षण मिळावं, ते आरक्षण तातडीनं द्यावा, नाहीतर यापुढे जी महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि तीच आंदोलनाची दिशा कोलार भगवतीपूरमध्ये आपण सर्वजण ठरवू आणि एक विचाराने या लढ्याला सामोरं जाऊ. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. सर्व व्यापारी मित्रांचे आणि सर्व समाजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी उपस्थिती तुमचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. असाच पाठिंबा आम्हाला आपला सदैव असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना परत धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.